मागील काही दिवसांपासून रवींद्र धंगेकर हे चंद्रकांत पाटील असू देत किंवा निलेश घायवळ प्रकरणात जे सापडत आहेत त्यांना अक्षरशः त्यांच्यावर ताशेरे ओढले जात आहेत, आरोप प्रत्यारोप करतायत. मात्र त्यांची तक्रार त्यांच्या बॉसकडे करण्यात आली आणि त्यांच्या बॉसनी त्यांना सांगितलं की धंगेकर महायुतीत दंगा नको. हे सगळं सांगितल्यानंतर त्यांच्यात आणि अर्थात एकनाथ शिंदे यांच्यात काय काय चर्चा झाली हे सगळं जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत रवींद्र धंगेकर आहेत. काल त्यांनी सांगितलं की धंगेकर महायुतीत दंगा नको. मग आता काय करणं ठरवलंय? मी तुमच्याशी सविस्तर 11 वाजता प्रेसला बोलणार आहे, पण ह्याच्यामध्ये काल शिंदे साहेब जे बोललेत माझीच भाषा बोलले की पुणे शहरामध्ये गुन्हेगारी मुक्त केली पाहिजे, आमच्या माता भगिनी सुरक्षित राहिल्या पाहिजे आणि पुणेकरांना भयमुक्त पुणे राहणं हे कोणाला वाटत नाही. हे आणि त्यांनी बोलताना बरंच काही त्याच्यामध्ये भावना होत्या त्यांच्याही, त्यात माझ्या भावना होत्या. पण मी 11 वाजता तुमच्याशी ह्याच्यापेक्षाही सविस्तर बोलेन. शिंदे साहेबांची माझी चर्चा ज्या पद्धतीने झाली त्या चर्चेचे सविस्तर बोलेन, कारण शेवटी जे काय बोलायचं ते मला नाही वाटलं कुठलंही भारतीय जनता पार्टीच्या बी मतदारांना, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना माझा मुद्दाच तो होता की सगळ्यांचा मुद्दा होता, काय माझ्या एकट्याचा नव्हता तो मुद्दा. आणि हे जर असंच जर महाराष्ट्रात राहिलं तर हे लोन खराब होईल सगळं. तुम्ही काही दिवसांपूर्वी आमच्यासोबत बोलताना म्हणाले होते की जर एकनाथ शिंदेंनी सांगितलं की हे सगळं थांबवा तर तुम्ही काय करणार? तुम्ही असं म्हणाले होते की मी शिवसेना प्रमुखांचा कार्यकर्ता आहे. शिवसेना प्रमुख नेहमी म्हणायचे सत्ता समाजाच्या आड येत असेल तर नागरिकांवर अन्याय होत असेल तर सत्तेला लाथ मारा आणि समाजासाठी काम करा. आणि काल एकनाथ शिंदे असं म्हणून गेले की आता दंगा नको म्हणून. पण त्यांनी म्हणले का तू बोलू नको का? ते म्हणले आता पुण्यात गुन्हेगारी चालवा. ते उलट हे म्हणले की बंद झालं पाहिजे. माझ्याच भावना बोलतात, वेगळं काय. मी कोणावरही टीका नाही की आजही करणार नाही, उद्या. माझा प्रश्न होता, प्रश्न कोणाला विचारायचा तर इथल्या प्रमुखांनाच विचार, मी थोडीच कोणाला विचार. चंद्रकांत पाटलांवर टीका न करता, आरोप न करता त्यांना प्रश्न विचारले होते असं तुमचं म्हणणं. मग मी काय म्हणतो, टीका कुठं करतो? टीका मी आज बी केलेलं, काल बी करून परवा बी करून, माझं अजून म्हणणं तेच आहे. भाजपच्या सगळ्यांनी मिळून तुमची तक्रार केली तुमच्या बॉसकडे आणि त्याच्यानंतर तुमच्या बॉसला येऊन बोलावं लागलं. भाजपच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं किंवा त्यांच्या तक्रारीबाबत काय वाटतं? त्यांनी पण महायुतीचा धर्म पाळायला हवा होता. त्यांनी तुम्हाला येऊन सांगितलं असतं तर कदाचित तुम्ही मानले असतात. असं काही झालं असतं नाही. हे सगळं अजून एकदम व्यवस्थित 11 वाजता बोलतो मी, कारण शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने आमची चर्चा झाली त्या चर्चेतून शेवटी पुणे गुन्हेगारी नको हे त्यांचंही म्हणणं आलं ना. माझं म्हणणं तेच आहे. रवी धंगेकर शून्य, पण पुण्यात भयमुक्त झालं. मी कोणाला बोलतो ह्याच्यापेक्षा रवी धंगेकर, निलेश घायवळ हा रवी धंगेकर पण पोहोचायचा काय संबंध आहे? माझं तर वैयक्तिक काय नुकसान नाही, माझं उलट राजकीय नुकसान आहे. माझं राजकीय नुकसान आहे, कारण गुन्हेगार माझ्याविरोधात उभे राहतात. पब संस्कृती मी बोललो, पबवाले माझ्या विरोधात उभे राहिले. पुरुषकारमध्ये मी बोललो, ती लोक माझ्या विरोधात उभे राहिली. अनेक सिस्टीम माझ्या विरोधात उभे राहिले, पण मी राजकीय किंमत मोजायला तयार ना पुणेकरांसाठी. 11 वाजता ह्याच्या मोक्ष बोलतो. 11 वाजता नेमकं असं काय म्हणणार आहात की ज्याचं तुम्ही सातत्यानं उल्लेख करताय त्याच्यातला एक क्लू तरी सांग ना. आता मग ते बाकीचे सगळे मला चिडतील तुम्ही लोक सगळे. तर मी 11 वाजता व्यवस्थित बोलतो आणि स्पष्ट बोलतो. मला काय एकदम माझं बोलणं असं तुम्हाला माहिती आहे, मी काय आत एक आणि बाहेर एक हा माझा विषयच नाही. या सगळ्यानंतर म्हणजे काल हे सगळं झाल्यानंतर आज महायुतीतल्या काही भाजप स्थानिक नेत्यांशी काही तुम्ही बोलणार आहात? म्हणजे धीरज घाटे असू देत किंवा बाकी सगळे नेते आहेत किंवा चंद्रकांत पाटील असू देत, त्यांच्याशी काही बातचीत करणार आहात की तुम्ही एकत्र मिळून काम करणार आहात? बघा, ज्या वेळेला आपल्या लोकांना किंवा कुणी असो राजकारण हे बाजूला ठेवून ज्याला त्याने आपलं आरशात बघितलं पाहिजे, आपण कसं वागतो ते, आणि निर्णय घेतला पाहिजे. भाजपवाल्यांनी आरशात बघावं त्यांनी. ते आता 11 वाजता अजून शिल्लक सगळं जातं, बोलतं सगळंच बोलतं. अर्थात 11 वाजताच्या प्रेसमध्ये ते सगळं मांडतीलच, मात्र त्याच्या आधी हे सगळं बोलून माझं कोणतंही नुकसान नाही, माझं उलट राजकीय नुकसान होतंय असं मत रवींद्र धंगेकरांनी व्यक्त केलंय. कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.